सर्वांचंच आपल्या आपल्या शाखेमध्ये किंवा बाकीच्या ठिकठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आता इथे कसं आहे की ते षण्मुखानंद तिकडे आहे ना, शिवाजी पार्क असं सगळे इथे आले असते आणि म्हणून श्रद्धा सगळ्यांचीच आहे. आता जितके पण शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ते सगळे एकनिष्ठ आहेत आणि म्हणून एकनिष्ठांचा हा त्या ठिकाणी कार्यक्रम आज होतो आहे. आणि मी या ठिकाणी सांगतो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 59 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना केली. त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे. मला शिवसेना प्रमुखांनी नगरसेवक केला, महापालिकेचा विरोधी पक्षनेते केला, पहिला हिंदू आमदार 1990ला केला, दुसऱ्या वेळेस परत 95 त्या ठिकाणी मला परत तिकीट देऊन परत निवडून आलो मी. त्यावेळेस मला कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचा केला होता आणि त्याच्यानंतर मग साहेबांनी सांगितलं आता इथं नाही राहायचं, दिल्लीला जायचं. 20 वर्ष मी दिल्लीत होतो आणि इतकं मोठं कार्य साहेबांच्या आशीर्वादाने मला मिळालं, मी धन्य मानतो. आता ठीक आहे, आता हे काही फाटाफूट झाली असेल, ते फाटाफुटाला त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, भुजबळ फुटले, सरकार आलं. त्याच्यानंतर मग बाकी असे अनेक आमच्याकडचं उदाहरण आहे. आमच्याकडे ते माझ्या 1990च्या इलेक्शनला त्या ठिकाणी 12 नगरसेवक फुटले होते. त्यांच्यापेक्षा 4-4, 5-5 पटीने मला मतदान मिळालं, मी निवडून आलो पहिला हिंदू आमदार म्हणून. म्हणून हे सगळे लोकांना ते नाही पाहिजे. लोकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ आहेत, त्यांच्याबरोबर मतदान करतात त्या. आज काय वाटते, उद्धवजी आज मार्गदर्शन करणार? हो, जबरदस्त मार्गदर्शन हो. हां, येस, करेक्ट. हां, काय त्यातून संदेश? नाही, संदेश माननीय उद्धवसाहेब बरोबर देतील आणि आम्हा सर्वांना त्यांनी कामाला लावलं. मी आता सोलापूरची बैठक घेतली, लातूरची बैठक घेतली, संभाजीनगरची काल बैठक घेतली. आमच्याकडे जे जिल्हे दिले सर्व नेत्यांना त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही त्यांचं काम चालू आहे आणि आम्हाला स्पष्ट सांगितलं की आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ह्या जिल्ह्याकडे लक्ष देऊन इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंका. दोन्ही शिवसेना, मग ती शिंदेची असो, बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो, दोन्हीकडला प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, परंतु दोन्ही नेते मात्र अजून एकमेकांशी बोललेले नाही. असं मी एक सांगतो, आम्हाला तो आनंद झाला कारण ठाकरे परिवार दोघे एकत्र भाऊ आणि ते पहिल्यापासून आनंद. आम्ही आधी बोलत नव्हतो, पण आता ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेसपासून बोलायला सुरुवात केली आणि हे जर झालं तर मी तुम्हाला सांगतो, प्रबोधनकारांचा वारसा, माननीय शिवसेना प्रमुखाचा वारसा हा यशस्वीपणे मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. तो बोगस येतो, ते काही बोलतात. त्यांनी खरं म्हणजे मातोश्रीने मोठं केलं ना, त्या मातोश्रीला विसरू नये आणि त्या मातोश्रीबाबतीत टीका करू नये, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून त्यांनी हे करू नये. त्यांना मी अगदी स्पष्टपणे सांगतो की आता तुम्ही याच्यानंतर बडबड कमी करा. त्यांचं ताई काय माहिती आहे, त्यांना ते पद मिळत नाही, पालकमंत्रीपद, म्हणून त्यांचा तडफडा होतो आणि तर तो तडफडा होत असताना त्यांनी ते सांगितलं की मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं, पण ते मला मुश्किल आहे वाटतं, त्यांना काही मिळू शकत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न, जसं उद्धवजींची आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, तशी शिंदे गटाकडनं सुद्धा आता राज ठाकरे बोलावण्याची डिनर डिप्लोमॅसी सुरू झालेली आहे. एक सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आमची चर्चा सुरू झाली ना, सगळ्यांचं मत, पूर्ण महाराष्ट्राचं मत निर्माण झालं की बाबा दोन्ही एकत्र आले पाहिजे. त्यावेळेस लगेच सुहास सामान जाऊन चापलूशी करून आले, पण ते राजसाहेब आहेत. रक्त कोणाचं आहे? प्रबोधनकार ठाकरे आणि ठाकरे परिवाराचं होतं. त्यामुळे ते कधीच यांचं ऐकणार नाही, कारण गद्दारी त्यांना पण आवडत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.